स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. बाबाजी किती वेळा सांगितलं माधवीना ड्रॉअर्स उघडे टाकू नका. आदित्य देसाईची पत्रिका मी जपून ठेवलेली बाहेर कोणी काढली? माहेरी जा सुवासाची करबर गुलाबी आहे ना संजीवनी. काय काय झालं? गुलाबी पत्र आलंय. आदित्यला आलाय. तुम्ही आधी डिटेक्टिव्ह धनंजय सारखं काय बोलता? आता गुलाबी पत्र आदित्यलाच येणार ना. मेघनाने पाठवलं असेल. हो ना. काय करताय? बसले ना होत. अगं त्याचं खाजगी पत्र मी कसं फोडेन? पण खरं सांगू फोडणार तो सवयनी. आपल्या घरात कोणाचं काही खाजगी असं नाहीच आहे ना. मग काय दाखव दाखव मला द्या मला द्या. मला त्याचं खाजगी पत्र आहे ते नको उघडूच ग. अगं पण मी कुठे फोडतेय मी फक्त बघतीये. पण कशाला? ह्याच्यावर तर कोणाचंच नाव लिहिलं नाहीये. मग कसं कळणार की हे मेघनाचंच आहे? या म्हणजे दुसऱ्याच कुठल्या मुलींनी पाठवलं असेल की काय? जया दुसरं कोण कशाला पाठवतंय? मेघनातच असतात. मग हे आदित्य हे उघडून बघ रे बाबा. ते दे दे त्याला दे. काय? अरे फोड बाबा लवकर. सगळ्यांच्या उत्सुकता शिगेला पोचले. हा उघड लवकर. इकडे इकडे बघ. फोड ना आता सगळ्यांसमोरच. म्हणजे वाचून नाही दाखवलंस तरी चालेल पण निदान ते मेघनाचं आहे एवढं तरी कळू दे. बघ बघ. बर एक मिनिट. हे कोणाचं आहे? कोणाचं आहे हे? माझं आहे. मग ते आत काय करत होतं माझ्या खोलीत? स्टेपलरच्या पिना हव्या होत्या ना त्या आणण्यासाठी आले होते खोलीत. हो मेघनाला बोला. अहो काय करताय? गप्पा बसा. बोलायचं नाही मध्ये. हे एनवलप याच्यासाठी स्टेपलरच्या पिना शोधत होते.
डिअर आदित्य, मी प्रत्यक्ष बोलू न शकल्याने हे पत्र पाठवत आहे. ऍक्च्युली माझं दुसऱ्या एका मुलावर खूप मनापासून प्रेम आहे. बाबाजी, बाबाजी, तुम्ही नेहमी मला सांगता ना, मेघनाशी प्रेमात बोला, त्यांना ओरडू नका, रागवू नका त्यांच्यावर. नेहमी सांगता ना मला. आता हे वाचा, वाचा. तुम्हाला इतक्यांदा समजावलं, अनेकदा आपण या विषयावर बोललो, तरीही तुम्ही ऐकायला तयार नाही. तुमचं लग्न आता तोंडावर आलंय, तरीही तुम्हाला त्या आदित्य नगरकरशीच लग्न करायचं, त्याच्याबरोबरच संसार करायचा, त्याच्यावर तुमचं प्रेम आहे. ठीक आहे, मला मान्य आहे ते. चला, तुम्ही जा, त्या आदित्य नगरकडे जा. गप! मध्ये बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. चला निघा. बाबा काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय? बाबा हे पत्र मी नाही लिहिलं. तुम्ही जे म्हणताय ते सगळं मुखट्यानं मान्य करते मी आदित्य देसाई बरोबरच लग्न करेन. मेघना, जेवायला चल. ए मेघना, मेघना, जेवायला चल बाळा. काकू काय झालंय? अगं बघ ना, दरवाजाच उघडत नाहीये. मेघना, मेघना दार उघड. मेघना सॉरी ग. मेघना दार उघड ना. काय झालंय? अहो बघा ना, मेघना आतमध्ये आणि दरवाजाच उघडत नाहीये. मेघना फोन का नाही उचलत? मेघना, मेघना दार उघडा. मेघना, 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 मेघना. बाबाजी, बाबाजी, मेघना. बाबाजी, बाबाजी, अहो तुम्ही डॉक्टरांना फोन करा. हो. मेघना बेटा, मेघना, तुम्ही लिंबू पाणी घेऊन या, काहीतरी साखर पाणी घेऊन येता. हॅलो डॉक्टर, मी माधवी कुडाळकर बोलते. हो हो. अहो मेघनाला काय झालंय कळत नाहीये हो. तुम्ही प्लीज घरी येता का? नाही म्हणजे आम्ही रूम मध्ये गेलो ना, तेव्हा ती अशीच बेशुद्ध पडल्यासारखी वाटते, म्हणजे निश्चित पडू नये. खूप उठवायचा प्रयत्न करतोय पण उठत नाहीये. प्लीज तुम्ही लवकर यावं घरी. बाबाजी, बाबाजी, यांनी झोपेच्या गोळ्या तर नाही घेतल्या? बाबा, मेघना, काय झालं मेघनाला? काय नाही, चक्कर आली असावी बहुतेक. मग आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया ना? नाही,
माधवींनी फोन केलाय, आमचे फॅमिली डॉक्टर येतील. एनिथिंग सिरियस? काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. शुगर लो झाली आहे थोडी. लग्न ठरलंय ना, होतं असं. डोंट वरी, टेक केअर. डॉक्टर साहेब, हे आमचे होणारे जावई आदित्य देसाई, हे आमचे फॅमिली डॉक्टर जोशी. होणाऱ्या बायकोची सेवा करायची संधी मिळते तुम्हाला. शी विल बी फाईन. चला मी येतो. या. नाही तुम्ही थांबा, मी सोडून येतो बाहेर. चला. अहो, तुमचा कुठल्या गोळ्या बिळ्या घ्यायचा विचार नव्हता ना? अहो, आत्ताच विचारायला हवं का सगळं? डॉक्टरांना कळलं असतं ना. तुम्ही तिला स्वस्त पडू दे, काही बोलू नका तिच्याशी. अहो, सगळ्यांच्या जीवावर बेतताय. आणि काय जीवावर बेत आहे? काय आता डॉक्टरांनी सांगितलं ना, त्याला काही झालेलं नाहीये, शुगर लो झाले म्हणून. आणि तुम्ही असं थोबाड पाडून बसू नका, तोंड रडवेलं करून बसू नका. जावई बापू आले, नीट राहा जरा त्यांच्या समोर, आनंदी राहा. आले आले. हॅलो. हा माई, अगं मी बोलतोय. हा बोल आदित्य. काय नाही अगं, मी इकडे मेघनाकडे आलो होतो आणि इथे आल्यावर कळलं की मेघनाला जरा बरं नाहीये. अगं बाई, काय रे, काय झालंय? अगं तसं घाबरण्यासारखं काही नाहीये. डॉक्टर येऊन गेले, म्हणाले की ताण आणि दगदग याच्यामुळे जरा शुगर कमी झालंय आणि म्हणून चक्कर आली. अरे देवा. थांब थांब, काही नाही, तिला काहीतरी टेन्शन मुळे लो बीपी, लो शुगर झालं, त्यामुळे चक्कर आली. आदित्य, हे बघ, काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही होणार ना. तसंही डॉक्टर येऊन गेले, ती आता आरामच करते. थोडीशी रेस्ट घेतली ना ती रिकवर होईल. नाना, मी हे सांगायला फोन केला की मला उशीर होईल घरी यायला. बरोबर, उशीर होईल म्हणतोय का? अरे तू माईशी बोल रे बाबा. हा घे. हॅलो. तुला जितका वेळ थांबायचे ना तितका वेळ थांब. इथे याची काही घाई करू नकोस. हा बरं, ऐक ऐक, आम्ही तिकडे यायला हवंय का मदतीला? नाही नाही अगं, अजिबात नको. आणि माई, तू टेन्शन घेऊ नकोस. हो रे बाळ. चल. उद्या जाऊन येऊया आपण तिला भेटायला. हो हो, जायला तर हवंच. कसलं टेन्शन घेतलंय पोरीनं कोणास ठाऊक. जस्ट रिलॅक्स, टेन्शन घेऊ नका. औषधं वेळेवर घेतली ना की लवकर बरी होईल. ये मेघना. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो, मिळावे तुझे तुला आसही ओठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. असं वाटतंय आता? बरं वाटतंय. थँक्यू. हो, थँक्यू. अजूनही परकच वाटतो का मी तुला? मेघना, खरं सांगू का, तुला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही बघू शकत मी. इनफॅक्ट
कोणालाच त्रास झालेला नाही बघू शकत. थँक्स फॉर अप्रिशिएटिंग. निघतो मी आता. औषधं वेळेवर घे आणि शांत झोप. आराम मिळाला ना की लवकर बरी होशील. है ना? येतो. बाय. बाय. आदित्यराव निघालात? निघतो आता. हो, तुम्हाला हे कामं असतील ना. या या, मी येतो ना सोडायला. हो. या. कपडेवाले घ्या, चहा घ्या पटापटा. थँक्यू माई. माई मटकी घालायची ना भिजायला. मिसळ हवी आहे. घाल बाई, घाल घाल. आणि जरा जास्तीच घाल हा. सरदेश आणि राणांचा आवडता आयटम आहे ना. काय काय म्हणाली? आयटम बघितलं ना. तुझ्यामुळे हे शब्द आमच्या तोंडात बसत कळलं ना. हो की ना नाना? हे संजीवनी, पण तुझ्या तोंडात ते जास्तच गोड वाटतात. काय म्हण ना पुन्हा ऐकता. आयटम वाटणारच ना. मुरंब्यात बुडतात. आता पुरे करा. पुरे झाले तुमची मस्करी नाना. ती मेघना सुद्धा माझी चेष्टा करायला लागली आल्यावर. आणि तुम्ही सुद्धा हे मोरंब्याची बरणी, चांदोबा हे सगळं बोलणं तर सोडून द्या बरं का. हो ग हो. तुला कोणी काही बोलणार नाही. हा हो ना नाना? हो हो हो. करेक्ट. काय ना, ती नवीन असेपर्यंत तिच्या समोर तुला कोणी काही म्हणणार नाही. पण एकदा का ती जुनी झाली ना, मग तिला आपोआप कळेल स्टेप बाय स्टेप. पण माई अशी एकदम का तब्येत बिघडली तिची? अचानक काय झालं? अगे काय नाही ग, त्यांच्याकडे काय आपल्यासारखी मॅन पॉवर नाही ना. कामाचा ताण आला असणार. आणि लग्न म्हटलं की काय कमी कामं असतात का? आणि हल्लीच्या पिढीचं खाणं म्हणजे काय? हे काय बर्गर काय, पिझ्झे काय? अरे आम्ही आमच्या तरुणपणी कसं पौष्टिक खाल्लंय म्हणून अजून फिट आहोत. पण माई काही म्हणा, या लग्नात जरा जास्तच अडथळे येत आहेत नाही. म्हणजे आधी तिने हो म्हणायला वेळ घेतला, मग मध्येच ते त्या बाबाजीचं प्रकरण. अर्चू, पुरे झालं तुझं बाबाजी बाबाजी. नाही तुझ्या तोंडात इतकं बसेल ना, सगळ्यांसमोर एकदा त्यांना बाबाजी म्हणशील मग. आणि आमची लाज घालवे. हो हो माई, त्या दिवशी तुला सुद्धा हसू येत होतं की नाही त्यांच्या समोर? अगं हसत होती. बाबाजी बाबाजी लक्ष सुद्धा बाबाजी. नाही अगं, पण माझा मुद्दाच मुळी वेगळा आहे. आधी ते त्या ऑफिसचं प्रकरण आणि आता ही आजारी पडली. अगं चालायचंच ग, विघ्नाशिवाय कार्याला मजा नाही. म्हणजे अडचणी आल्या त्या आपण सोडवल्या की कार्य झाल्यासारखं वाटतं. खरंय. येऊ दे ग, कितीही अडचणी येऊ देत, हे कार्य निर्विघ्नपणे पार पडणार. तसंच होऊ दे रे बाबा. बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. झाला तुमच्या पायी. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. जय हो जय हो जय हो. माधवी. काय हो? हा घ्या बाबाजींचा अंगारा. जाऊन लावा मेघनाला. बघा कशा पटकन उठून बसतील ते. अहो, तिचा अर्धा आजार आदित्यच्या प्रेमळ वागण्यानेच बरा झाला असेल. बाबाजी बाबाजी. खरंच किती चांगला मुलगा आहे नाही? हम्म. अहो, किती काळजी घेत होता मेघनाची. भाग्य लागतं असा नवरा मिळायला. आपली मेघना खरंच नशीबवान आहे. आपण कठोर राहिलो ना म्हणून असा नवरा नशिबात आला. पण एक गोष्ट मात्र खरी, लाखात एक आहेत आदित्य. खरं तर ही सगळी देसाई मंडळीच खूप चांगली आहे. खरंच. जा, बाबाजींचं नाव घ्या आणि अंगारा लावून टाका. हा, जय हो बाबाजी जय हो. लक्ष द्या. अगं, तू कशाला आलीस बाहेर? आम्ही आलोच ना आत भेटायला तुला. बरं वाटतंय ना? हे बाळा, असं चिमणीसारखं तोंड करू नको ग. लग्नापर्यंत एकदम मस्त फ्रेश होशील बघ तू. हा, पण मी सांगतोय त्या छोट्या छोट्या गोष्टी केल्यास तर. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हल्ली काय ते डाएटिंग फिएटिंग करताना सोडून द्यायचं आजपासून. हा, आणि मस्त आनंदाने तब्येतीत चवीनं 2 वेळ जेवायचं की अर्ध काम झालं. आणि त्याच्या जोडीला सकाळी रात्री चमचाभर गाईचं साजूक तूप खायचं.
मी काय म्हणतो सुरेशराव, तुम्ही असं करा ना, तुमच्या देवापुढे गुळतुपाचं नैवेद्य दाखवत जा, प्रसाद म्हणून तरी खाईल. अगं हो, तोच उद्देश असतो आपल्या नैवेद्यांचा. गुळतूप, गुळ खोबरं, पंचामृत, आणि काय ते लोणी आणि खडी साखर. काय पटतंय ना सुरेशराव? हो हो पुरे आता यांना ना सगळ्यांना ज्ञानामृत पाजायची सवयच झाली. अहो पण कुणाकुणा नाही आवडत. कोणाकोणा काय त्याला घरच्यांतरी कुठे आवडतंय? काय आहे, ज्ञानामृत अमृत असलं तरी ते कडू असतं ना. आणि कुणीतरी आपल्याला काहीतरी शिकवतंय म्हटलं की लगेच राग येतो. काय पटतंय ना सुरेशराव? हा हो पटतंय. अगं विजया, तिला मिठाईचा पुडा दे. अय्या हो, तुझी शुगर लो झाली ना म्हणून मुद्दाम मिठाईच आणली आहे. किती करता हो तुम्ही सगळेजण मेघनासाठी. खरंच भाग्यवान आहे आमची मेघना. आदित्यराव पण इतकं करत होते ना, अगदी मुलासारखं. खूप बरं वाटलं हो. हो, तसंच आहे आता. तुमची मेघना आमची झाली आहे आणि आमचा आदित्य तुमचा झालाय. जय हो. ए बाळा, बरं वाटतंय ना तुला? नाही नाही, मोकळेपणाने सांग. काय आयुष्यातला खूप महत्वाचा प्रसंग आहे तुझ्या. तेव्हा मन आणि शरीर कसं निरोगी आणि प्रसन्न हो, तरच सगळ्या गोष्टी मस्त एन्जॉय करू शकशील ना. लग्न थोडं पुढे ढकलायचं का? काळजी करू नकोस, हवे तेवढे मुहूर्त मिळतात नंतर. नाही नाही, लग्न ठरलेल्या दिवशीच करायचं. काय आहे नाही, असं आता बऱ्या होतील त्या लग्नाच्या दिवसापर्यंत. आपलं काही झालं तरी लग्न आपण ठरलेल्या दिवशीच करूया. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो, मिळावे तुझे तुला आसही ओठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. जून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.